आजच्या आपल्या पौराणिक कथेचं नाव आहे ययाती. देव आणि दानव. दानव म्हणजे राक्षस, असुर समानार्थी नाव आहेत. ह्या देव आणि दानवांमध्ये सतत युद्ध व्हायचं. राक्षसही मृत्युमुखी पडत आणि देवही मृत्युमुखी पडत. परंतु राक्षसांचा गुरु शुक्राचार्य यांच्याकडं संजीवनी विद्या होती. संजीवनी विद्या म्हणजे मृत व्यक्तीला किंवा मृत प्राण्याला पुन्हा जिवंत करायचं. आणि मग हे शुक्राचार्य काय करायचे, जेवढे काही राक्षस मृत्युमुखी पडायचे या युद्धात त्यांना ते संजीवनी मंत्राच्या साहाय्याने जिवंत करायचे. परंतु देवांच्या बाजूनी कुणालाच संजीवनी मंत्र येत नव्हता. त्यामुळं देवांचं बाकी यात खूप मोठं नुकसान व्हायचं. मग देव एकदा विचार करतात का आपल्यातलं सुद्धा कुणाला तरी संजीवनी विद्या आली पाहिजे. देवांचे गुरु बृहस्पती यांचा मुलगा कच अत्यंत हुशार. आणि मग सगळेजण ठरवतात का काय करायचं, कचाला शुक्राचार्यांकडं विद्या संपादन करण्यासाठी पाठवायचं. आणि मग कच इकडं शुक्राचार्यांच्या आश्रमात विद्या संपादनासाठी येतो. कच सगळे आश्रमातील कामं करायचा. लाकडे गोळा करायची, समिधा आणायच्या, पूजा अर्चेसाठी फुलं आणायची, गुरूंचे कपडे सुद्धा धुवायचे, सडा संमार्जन करायचा. तर अशा रीतीनं हा कच आश्रमातील जी काही छोटी मोठी कामं असतील ती सगळे आनंदाने पूर्ण करायचा. शुक्राचार्यांची गुरं राखायला सुद्धा रानात चारायला घेऊन जायचा. परंतु हे जे बाकीचे राक्षस होते त्यांना कचाचा खूप राग यायचा. कारण त्यांना माहीत होतं हा कच शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या शिकायला आलेला आहे. आणि काय होतं, असंच एकदा गोरं चारायला गेलेलं असताना हे राक्षस काय करतात, कचाला तिथं मारून टाकतात. संध्याकाळ होती, कच काय गुरं घेऊन परत येत नाही. ही देवयानी शुक्राचार्याची मुलगी तिला सुद्धा कच आवडायला लागलेलं आहे त्या वागण्याने. आणि ती सांगते तिच्या वडिलांना शुक्राचार्यांना का कच आला नाही, मला काळजी वाटते. आणि मग शुक्राचार्य अंतर्ज्ञानानं म्हणजे अंतर्ज्ञान ही एक विशिष्ट शक्ती आहे विद्या का त्या अंतर्ज्ञानाने ते ओळखतात का रानात कचाला मारून टाकलेले. आणि मग ते संजीवनी मंत्र मानतात आणि म्हणतात कच बाळा परत ये. कच त्या रानातून जिवंत होऊन परत येतो. राक्षसांना वाटतं का आता आपण किती जरी वेळा या कचाला मारलं तरी शुक्राचार्य काय करणार, त्यांना जिवंत करणार. मग ते पूर्ण असं एकदा योजना आखतात. कच तसंच पुन्हा एकदा रानात गुरं राखायला गेलेला त्यावेळेस काय करतात, कचाला मारल्यानंतर कचाला जाळून टाकतात. त्याची ती राख बनते. ती राख काय करतात, मद्यात दारूमध्ये मिसळतात आणि ते मद्य शुक्राचार्यांना प्यायला देतात. त्यांना माहिती आहे का आता जरी राख मद्याच्या मार्फत शुक्राचार्यांच्या पोटात गेली का मग बाकी शुक्राचार्य काय कचाला जिवंत करू शकायचे नाहीत. आणि मग पुन्हा देवयानी सांगते तिच्या वडिलांना का कचाची मला खूप काळजी वाटते, पहा बरं कच कोठे. पुन्हा शुक्राचार्य अंतर्ज्ञानाने जाणतात का कच आपल्या पोटातच आहे. देवयानी सांगते तुम्ही काहीही करा पण कचाला जिवंत कराच. शुक्राचार्य म्हणतात ते कसं शक्य आहे, तो माझ्या पोटात आहे, त्याला जर जिवंत केलं तर तो पोट फाडून बाहेर येईल आणि मग मी बाकी मरेल. देवयानी सांगते मग तुम्ही काय करा, कच पोटात आहे ना राखेच्या रूपात, तुम्ही त्याला पोटात असतानाच ती संजीवनी विद्या शिकवा. तो बाहेर आला पोटातून तुम्हाला त्या संजीवनी विद्येच्या जोरावर तुम्हाला सुद्धा जिवंत करेल. आणि मग शुक्राचार्य त्यांच्या मुलीवर त्यांचं खूप प्रेम आणि मग ते ऐकतात आणि कचाला आपल्या पोटात असतानाच ही संजीवनी विद्या शिकवतात. कच तो जिवंत होतो. शुक्राचार्यांचं पोट फाडून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर आता ह्या कचाला संजीवनी विद्या अवगत झालेली आहे आणि त्या संजीवनी विद्येचा मंत्र म्हणून शुक्राचार्यांना सुद्धा कच जिवंत करतो. इथं कचाचं काम संपलेलं आहे. कच ज्याच्यासाठी आला होता संजीवनी मंत्रासाठी, संजीवनी विद्येसाठी, ती संजीवनी विद्या आता कचाला अवगत झालेली आहे. कच सांगतो शुक्राचार्यांना इथं राक्षस माझ्या जीवावर उठलेले आहेत आणि मी इथं थांबणं धोक्याचं आहे, मी आता जातो. शुक्राचार्य सुद्धा त्या कचाला जायला परवानगी देतात. देवयानी म्हणते कचाला माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी विवाह कर. कच सांगतो देवयानी अगं हे कसं शक्य आहे, आपण दोघं सहोदर. सहोदर म्हणजे
आपण दोघं एकाच पोटातून आलेलो, तू सुद्धा शुक्राचार्यांच्या पोटी जन्मली आणि मी सुद्धा आत्ता शुक्राचार्यांच्या पोटातूनच बाहेर आलो, आपण दोघं आता भाऊ बहिणी झालो, हे लग्न आता शक्य नाही आहे. देवयानीला राग येतो. ती म्हणते तू कपटी आहे, तू मला फसवलेस. आणि म्हणते ज्या संजीवनी विद्येसाठी तू सगळं एवढं केलं, ज्यावेळेस वेळ येईन त्यावेळेस तुला हा संजीवनी विद्येचा बीज मंत्र आठवणार नाही, तुझ्या ती ही विद्या काही कामाची होणार नाही. कशाला सुद्धा वाईट वाटतं. आणि तो सांगतो देवयानीला, तू विनाकारण मला शाप दिलेला आहे, मी सुद्धा तुला शाप देतो का तुझ्याशी कुणी ब्राह्मण कुमार विवाह करणार नाही. आणि कच स्वर्गात निघून जातो. स्वर्गात निघून गेल्यानंतर तिथं इंद्राची आणि बृहस्पतीची त्यांची भेट होती आणि ते सांगतात का मी आता संजीवनी विद्या प्राप्त केलेली आहे. आणि तो संजीवनी विद्येचा मंत्र ते काय करतात, कच बृहस्पतींना देतात. सगळ्या देवांना आनंद होतो. इकडं दैत्यांचा राजा, राक्षसांचा राजा वृषपार्वा, म्हणजे शुक्राचार्यांचे शिष्यच, त्यांची मुलगी हे वृषपार्वाच्या राक्षसांच्या राजाची शर्मिष्ठा, ती आपल्या दासींबरोबर वनात वन क्रीडा करण्यासाठी, जलक्रीडा करण्यासाठी जातात. त्यांच्याबरोबर हे राक्षसांचे गुरु शुक्राचार्यांची मुलगी देवयानी सुद्धा असते. ते वनात तिथे एक सरोवर असतं आणि मग हे शर्मिष्ठा, देवयानी ह्या दासी काय करतात, आपल्या अंगावरील कपडे त्या सरोवराकाठी काढतात आणि पाण्यात जलक्रीडा करू लागतात. ह्या सरोवरात सगळ्याजणी स्नान करत असताना जोराचा वारा येतो आणि यांनी जी काठावर कपडे ठेवली होती ती सगळी एकत्र होतात. यांचं स्नान चालू असताना पुरुषाचा आवाज येतो म्हणून त्या घाबरून काय करतात, सगळ्याजणी पटापट सरोवराच्या बाहेर येतात आणि आपली कपडे शोधायला लागतात. शर्मिष्ठाला कपडे तिची सापडत नाहीत. शर्मिष्ठा त्यातून एक ड्रेस उचलते आणि घालते, तर तो नेमका देवयानीचा. देवयानी पाहते का शर्मिष्ठेने तिचे कपडे घातलेत. देवयानीला भयंकर राग येतो आणि तिला खूप वाईट बोलते. मग शर्मिष्ठेला राग येतो. शर्मिष्ठा म्हणते, तुझे वडील शुक्राचार्य माझ्याच वडिलांच्या पदरी काम करतात, आमच्याच पैशाच्या जीवावर तुमचं सगळं घर चाललंय. दोघींमध्ये मग झटापट होती आणि झटापटीत शर्मिष्ठा काय करते, त्या देवयानीला त्या बाजूच्या विहिरीत ढकलून देते आणि सगळ्याजणी परत राजवाड्यात निघून जातात. इकडे देवयानी विहिरीत पडलेली आहे आणि त्याच वेळी ययाती राजा जंगलात मृगयेसाठी आलेला, मृगयेसाठी म्हणजे शिकारीसाठी आलेला, बरोबर सैन्य. परंतु काय तर सैन्याची आणि त्या ययातीची चुकामुक होतो. ह्या ययातीला ताण लागली म्हणून तो त्या विहिरीच्या जवळ आलेला. तो पाहतो का विहिरीतून एका स्त्रीचा आवाज येतोय रडण्याचा, म्हणून तो डोकावून पाहतो तर आज त्याला ही देवयानी दिसते. आणि मग देवयानीला काय करतो, तो विहिरीच्या बाहेर काढतो आणि देवयानी बाहेर काढल्यानंतर तिथं चरडत बसते. इकडं एक दासी जंगलात येते देवयानीला शोधायला आणि ती देवयानीला पाहिलं, देवयानीला म्हणते चल घरी. तर ती म्हणते मी काय येणार नाही, तू काय कर, माझ्या वडिलांना शुक्राचार्यांना जिथं बोलावून घे. आणि मग शुक्राचार्य आपल्या मुलीसाठी येतात आणि देवयानी सांगते की शर्मिष्ठेने माझा खूप अपमान केलाय, त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता काय करा, राक्षसांचा राजा वृषपार्वा याची साथ सोडून द्या आणि देवांच्या बाजूनी चला. शुक्राचार्यांना सुद्धा भयंकर राग येतो. त्यांचं मुलीवर आपल्या खूप प्रेम. ते तडक राजवाड्यात जातात आणि वृषपार्व्याला सांगतात की मी आत्ताच्या आत्ता तुझे राज्य सोडून देतोय. वृषपार्वा सुरुवातीला समजत नाही, नंतर त्याला झालेला प्रकार समजतो. वृषपार्वा घाबरतो आणि तो काय करतो, या शुक्राचार्याच्या पायावर येऊन डोकं ठेवतो. म्हणतो काही करा, तुम्ही माझ्याकडं काहीही मागा, परंतु आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही जे मागाल ती तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू. शुक्राचार्य सांगतात जे काही मागायचे ती देवयानी मागेल. आणि मग देवयानी म्हणते, राजा तुझी ही मुलगी शर्मिष्ठा माझी आजपासून आजन्म दासी राहील आणि तिच्याबरोबर जे हजारो दासी आहेत त्यासुद्धा माझ्या दासी बनतील. शेवटी राक्षसांच्या हितासाठी हा वृषपार्वा आणि वृषपार्व्याची मुलगी ही शर्मिष्ठा ही जी काय अपमानकारक अट आहे ती स्वीकार करते. पुढं ह्या देवयानीचं ह्या ययाती राजाबरोबर विवाह होतो आणि विवाहात ही शर्मिष्ठासुद्धा आणि तिच्या दासी सगळ्या इकडं
ययाती आणि ह्यांच्या म्हणजे या देवयानीच्या दासी बनतात। लग्नाच्या वेळेसच शुक्राचार्य सांगतात ययातीला, बघ माझी मुलगी आहे देवयानी, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, तिला काही त्रास नाही झाला पाहिजे। हां, तू जर काही वेगळं काही केलं तर मी तुला शाप देईल। इकडे देवयानी सांगते ययातीला, काका ही जी जरी शर्मिष्ठा माझी दासी असली तरी हिची राहायची व्यवस्था दूर कर। आणि मग तिची अशी दूरगावी राहण्याची व्यवस्था करतात। पुढं कालांतराने ह्या देवयानीला 2 मुलं होतात आणि हा ययाती राजा असाच एकदा जिथं शर्मिष्ठा राहते तिथं गेलेला आणि शर्मिष्ठा ह्या ययातीला काय करते, लग्नाची विनवणी करते आणि हा ययाती राजा सुद्धा त्या शर्मिष्ठेबरोबर विवाह करतो। त्या शर्मिष्ठेपासून ह्या ययातीला 3 मुलगे आणि 1 मुलगी होती। कालांतराने देवयानी अशी सहज शर्मिष्ठेकडे जाते, पाहते तर या शर्मिष्ठेला 3 मुलं आणि 1 मुलगी। ती चौकशी करते, तिला कळतं का रे ही मुलं आपल्या नवऱ्यापासून म्हणजे ययातीपासूनच झालेली आहे। तिला खूप क्रोध येतो। ती तात्काळ शुक्राचार्यांना आपल्या वडिलांना बोलवून घेते। शुक्राचार्य येऊन पाहतात झालेला प्रकार आणि ते ह्या ययातीला शाप देतात का तू आत्ताच्या आत्ता जर्जर वृद्ध होशील। आणि हा ययाती लगेच तिथं एक जख्खा म्हातारा होतो। ययाती शुक्राचार्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, काही करा परंतु मला उशाप द्या, मला हे वृद्धत्व नको, मला तारुण्य माझं उपभोगायचे। शुक्राचार्य सांगतात ते तेव्हा शक्य होईल जेव्हा तुझं हे वृद्धत्व कोणीतरी घेईल आणि त्याचं तारुण्य तुला मिळेल। ययातीला आनंद होतो। ययाती म्हणतो मला 5 मुलं आहेत, कोणीही माझं वृद्धत्व घेईल। तर सुरुवातीला देवयानीची जी 2 मुलं आहेत त्यांना विचारतो, तुम्ही माझं वृद्धत्व घेणार का? ते दोघंही नकार देतात। शर्मिष्ठेचं सुद्धा 3 मुलांना विचारतो, पहिले 2 मुले नकार देतात, परंतु तिसरा जो मुलगा आहे पुरू, तो पुरुवाकी ययातीचं वृद्धत्व स्वीकारायला तयार होतो। त्या पुरूचं तारुण्य ययातीत येतं आणि ययातीचं वृद्धत्व त्या पुरूमध्ये जातं आणि थोडे वर्ष ययाती या दोघींबरोबर सुखी संसार करतो आणि नंतर मग आपलं जे काही तारुण्य आपल्या मुलाला त्या पुरूला देतो आणि आपल्या राज्यावर सुद्धा त्याला युवराज म्हणून नेमणूक करतो। तर अशी ही ययातीची कथा आज आपण येथे पाहिली। कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बालमित्रांना सहज समजतील अशा भारतीय संस्कृतीचा प्राचीन वारसा सांगणाऱ्या अधिकाधिक कथा ऐकण्यासाठी आमच्या मैत्र जीवांचे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।